दुपारचं पोटभर जेवण झालं की बऱ्याचदा आपल्याला अशी मस्त गुंगी येते किंवा एखादं जड जेवण झालं की जो एक प्रचंड सुस्तपणा येतो. हो, अगदी. डोळे मिटायला लागतात. एक्झॅक्टली. मी नेहमी विचार करत होते की माणसाच्या शरीराच्या आत अन्नाचं पचन होताना नेमका कोणता गोंधळ सुरू असतो की आपला मेंदू चक्क शटडाऊन मोडवर जाण्याची तयारी करू लागतो. खरं तर तिथे एक मोठे रसायनशास्त्र काम करत असतं. हो ना. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रोजच्या घडामोडींमागील विज्ञान समजून घेणार आहोत. सुरुवात करण्याआधी मला ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या एका प्रसिद्ध वाक्याची आठवण येते. ते म्हणाले होते की एखाद्या माणसाने आपल्या शरीराची ताकद आणि सौंदर्य न अनुभवताच म्हातारे होणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बापरे, खूपच विचार करायला लावणारा कोट आहे हा. अगदी. आणि म्हणूनच आजचं आपलं मिशन खूप स्पष्ट आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत कसं रूपांतर होतं आणि जेवणानंतर फक्त काही मिनिटं चालल्याने शरीराच्या आत म्हणजे अगदी पेशींच्या पातळीवर नेमके कोणते आश्चर्यकारक बदल होतात याचा आपण आज वेध घेणार आहोत. हा विषय कदाचित किचकट वाटू शकेल, पण आपण तो अगदी सोप्या भाषेत डिकोड करू. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही चर्चा केवळ अंदाजांवर किंवा IQ माहितीवर आधारित नाहीये. आज आपण जे काही समजून घेणार आहोत त्याचा मुख्य आधार इंटरनॅशनल जर्नल ऑफ जनरल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेला एक अत्यंत महत्वाचा अभ्यास आहे. अच्छा, म्हणजे सॉलिड फॅक्ट्स आहेत तर? अगदी बरोबर. त्या संशोधनातील फॅक्ट्स आणि शरीराचं गुंतागुंतीचं रसायनशास्त्र आपण आज उलगडणार आहोत. ग्रेट. तर मग जेवणानंतर काय करायचं हे समजून घेण्याआधी जेव्हा अन्नाचा घास पोटात जातो तेव्हा तिथे नक्की काय घडतं हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने दिवसभरात 2 वेळा मुख्य जेवण केलं आणि 2 वेळा काहीतरी स्नॅक्स खाल्ले. म्हणजे एकूण 4 वेळा खाणं झालं. हो. पाणी पिणे वगळता हे काहीतरी खाण्याचे एकूण 4 इव्हेंट्स झाले. तर मला सांगा, जर आपण शरीराला एक मोठा कारखाना मानला आणि इन्स्युलिन हा त्या कारखान्यातला एक डिलिव्हरी बॉय आहे असं समजलो, तर मग प्रत्येक वेळी काही खाल्ल्यावर या डिलिव्हरी बॉयला पळापळ करावी लागते का? हा. या उदाहरणावरून संपूर्ण यंत्रणा खूप छान स्पष्ट करता येईल. होय, त्या डिलिव्हरी बॉयला काम करावंच लागतं. जेव्हा कोणतंही अन्न, विशेषतः पिष्टमय पदार्थ म्हणजे आपले कार्बोहायड्रेट्स पोटात जातात तेव्हा पचन संस्था त्याचं विघटन करून ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोज होतं. एक्झॅक्टली. हे ग्लुकोज म्हणजे कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल किंवा इंधन. आता हे तयार झालेलं ग्लुकोज रक्तात मिसळतं, पण ते नुसतं रक्तात फिरून चालत नाही, त्याला शरीरातील अब्जावधी पेशींपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. अच्छा, म्हणजे पेशींपर्यंत माल पोचला पाहिजे. घेता येत नाही. तिथेच इन्सुलिन नावाच्या हॉर्मोनची म्हणजेच त्या डिलिव्हरी बॉयची एंट्री होते. 1 मिनिट. म्हणजे पेशींचे दरवाजे बंद असतात आणि ते उघडण्याचं काम इन्सुलिन करतं? अगदी तंतोतंत. जेव्हा रक्तातील ग्लुकोज वाढू लागतं तेव्हा आपलं स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियाज एका रडारसारखं काम करतं. अच्छा. त्याला लगेच समजते की रक्तात ग्लुकोज आला आहे. मग ते इन्सुलिनला रक्तात सोडतं. हे इन्सुलिन पेशींच्या दरवाजावर जातं, कुलूप उघडतं आणि ग्लुकोजला पेशींच्या आत ढकलतं. ओके. म्हणजे जोपर्यंत पोटात अन्न आहे आणि त्यातून ग्लुकोज तयार होत आहे, तोपर्यंत स्वादुपिंडाला हे इन्सुलिन स्रवावंच लागतं. अगदी. अन्नातून मिळणारी ऊर्जा शरीराला चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि गरजेची प्रक्रिया आहे. बरं, चला. आता हे थोडं सविस्तर समजून घेऊया. कारण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण म्हणतोय की आपण सतत काहीतरी खात असतो. चहा, बिस्किटे, स्नॅक्स, जेवण. हां. जर सतत पिष्टमय पदार्थ पोटात जात राहिले आणि हा डिलिव्हरी बॉय सतत ते ग्लुकोज घेऊन पेशींकडे धावत राहिला, तर या गोदामांची म्हणजे पेशींची पण काहीतरी मर्यादा असेल ना? बरोबर. जर पेशींमध्ये आता आणखी ग्लुकोज साठवण्याची जागाच नसेल, तर मग हा डिलिव्हरी बॉय काय करतो? हा अत्यंत अचूक प्रश्न आहे. आणि इथेच शरीराचा एक अत्यंत हुशार पण काही वेळा घातक ठरू शकणारा प्लॅन बी सुरू होतो. प्लॅन बी? हो. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे जेव्हा पेशी म्हणतात की आता आमची ग्लुकोज साठवण्याची क्षमता संपली आहे, तेव्हा इन्सुलिन त्या जास्तीच्या ग्लुकोजला लिव्हरकडे म्हणजेच यकृताकडे घेऊन जातं आणि तिथे डी नोव्हो लायपोजेनेसिस नावाची एक मोठी जैवरासायनिक प्रक्रिया सुरू होते. बापरे. डी नोव्हो लायपोजेनेसिस हे नाव ऐकायला खूपच तांत्रिक वाटतंय. या प्रक्रियेत नेमकं काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर नव्यानं चरबीची निर्मिती करणं. इन्सुलिन लिव्हरला आदेश देतं की
हे जास्तीचं ग्लुकोज आता पेशींना नकोय, त्यामुळे याचं चरबीत म्हणजे फॅटमध्ये रूपांतर करून साठवून ठेवू. पण चरबीच का? शरीर त्या जास्तीच्या ग्लुकोजचं दुसऱ्या एखाद्या गोष्टीत का नाही रूपांतर करत? यामागे उत्क्रांतीचं एक मोठं कारण आहे. मानवी शरीर हे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झालंय. पूर्वीच्या काळी माणसाला रोज अन्न मिळेल याची शाश्वती नव्हती. खरंय. कधीकधी कित्येक दिवस उपाशी राहावं लागायचं. अशा वेळी जगण्यासाठी शरीराला ऊर्जेचा असा साठा हवा होता जो अत्यंत कॉम्पॅक्ट असेल आणि ज्यातून भरपूर ऊर्जा मिळेल. चरबी हा ऊर्जेचा सर्वात कार्यक्षम साठा आहे. अच्छा, म्हणजे भविष्यातील उपासमारीची तरतूद म्हणून शरीर जास्तीच्या ऊर्जेचं चरबीत रूपांतर करून ती साठवून ठेवतं. हो ना, आता तर सगळीकडे अन्नच अन्न आहे. तरीही जर एखादी व्यक्ती सतत ग्लुकोज वाढवणारे पदार्थ खातच राहिली तर काय होईल? पेशींचे दरवाजे कायमचे बंद होतात का? होय, आणि इथूनच खऱ्या समस्येला सुरुवात होते. जर सतत ग्लुकोज तयार होत राहिलं तर स्वादुपिंड सतत आणि अधिकाधिक इन्सुलिन तयार करत राहतं. पण पेशींवरील ज्या दरवाजांबद्दल आपण बोललो, ज्यांना इन्सुलिन रिसेप्टर्स म्हणतात, ते एक वेळ अशी येते की इन्सुलिनला दाद देणं बंद करतात. गोदामाचे मॅनेजर वैतागून जणू कुलूपच बदलून टाकतात. या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. म्हणजेच पेशींनी ग्लुकोज घेणं नाकारले आहे आणि इन्सुलिन ते आत ढकलू शकत नाहीये. बरोबर. म्हणजे डिलिव्हरी बॉय माल घेऊन दरवाजेबाहेर उभा आहे पण कोणीच दरवाजा उघडत नाहीये. मग ते ग्लुकोज कुठे जातं? ते रक्तातच साठून राहतं का? अगदी तसंच होतं. पेशींच्या आत न गेल्यामुळे ते जास्तीचं ग्लुकोज रक्तातच साचून राहतं आणि रक्तातील साखरेची पातळी धोकादायक रीतीने वाढू लागते. रक्तात जास्त काळ साचून राहिलेलं ग्लुकोज हे शरीरासाठी अक्षरशः एका विषासारखं काम करतं. बापरे, म्हणजे ते विषारी ठरू शकतं? हो ना. ते रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेचं अतोनात नुकसान करतं. शरीराला हे नको असतं, म्हणून शरीर पुन्हा अधिक इन्सुलिन तयार करण्याचा प्रयत्न करतं. हे एका न संपणाऱ्या दुष्टचक्रासारखं आहे. म्हणजे खाल्लं की ग्लुकोज वाढणार, ते कमी करायला इन्सुलिन वाढणार, पेशी विरोध करणार आणि परत रक्तात ग्लुकोज वाढणार. अगदी बरोबर. आणि यामुळेच जेवणानंतर तो प्रचंड सुस्तपणा किंवा गुंगी येते, कारण शरीर या अतिरिक्त साखरेला आणि इन्सुलिनला हाताळण्यात आपली सर्व ऊर्जा खर्च करत असतं. हे ऐकायला खूपच गंभीर वाटतंय. आता इथून पुढचा भाग खरंच खूप रंजक आहे, कारण या सायकलमधनं बाहेर कसं पडायचं? लोक म्हणतील की यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे जेवण्याऐवजी आपण कमीच खाल्लं तर, किंवा पिष्टमय पदार्थ पूर्णपणे बंदच केले तर, म्हणजे डिलिव्हरी बॉयला जास्त कामच पडणार नाही. मग चालण्याची किंवा इतर काही करण्याची गरजच काय? कमी खाणं किंवा योग्य आहार घेणं हा नक्कीच एक चांगला उपाय आहे. पण आपण जे काही थोडेफार खातो त्यातूनही ग्लुकोज तयार होणारच आहे. मुख्य मुद्दा हे ग्लुकोज कसं हाताळलं जातं हा आहे. अच्छा. अन्नातून तयार होणाऱ्या ग्लुकोजचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे एक हुकमी उपाय आहे, आणि तिथेच आपण वेळेचं गणित समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती जेवण करते तेव्हा साधारणपणे 30 ते 60 मिनिटांच्या दरम्यान रक्तातील ग्लुकोज सर्वोच्च पातळीवर असतं. 30 ते 60 मिनिटेच का? म्हणजे लगेच का नाही वाढत? कारण अन्नाचं पचन होऊन त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यासाठी आणि ते रक्तात शोषलं जाण्यासाठी तेवढा वेळ लागतोच. या पहिल्या तासात ग्लुकोजची लाट रक्तात धडकते आणि नॉर्मल पातळीवर यायला या प्रक्रियेला सुमारे 2 ते 3 तास लागतात. ओके. आणि या लाटेला रोखण्यासाठी आपण जेवणानंतर चालण्याचा उपाय वापरू शकतो. पण चालण्याने नेमकं असं काय होतं की ही ग्लुकोजची लाट आटोक्यात येते? इथेच या प्रक्रियेतील सर्वात मोठी जादू किंवा एक बायोलॉजिकल हॅक लपलेला आहे. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या पायाचे आणि शरीराचे स्नायू आकुंचन पावतात, म्हणजे मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. स्नायूंना काम करण्यासाठी तातडीनं ऊर्जेची गरज भासते, आणि इथे निसर्गाने एक अद्भुत सोय करून ठेवली आहे. जेव्हा स्नायू कार्यरत असतात तेव्हा त्यांना रक्तातून ग्लुकोज ओढून घेण्यासाठी इन्सुलिनची गरज भासत नाही. एक मिनिट, म्हणजे इन्सुलिन या डिलिव्हरी बॉयची गरजच नाही? स्नायू परस्पर रक्तातून ग्लुकोज उचलतात? हा तर सरळ सरळ बॅकडोर एंट्रीचा प्रकार झाला. अगदी अचूक शब्द वापरलात. हा एक बॅकडोरच आहे. चालल्यामुळे पेशींचा एक वेगळाच दरवाजा उघडतो, ज्याला इन्सुलिनच्या चावीची गरज नसते. अरे वा. त्यामुळे जेवणानंतरच्या 30 ते 60 मिनिटांच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा ग्लुकोज वेगाने रक्तात मिसळत असतं, तेव्हा जर सलग 20 ते 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम केला तर रक्तात नव्याने येणारं ग्लुकोज थेट स्नायूंकडून जाळलं जातं. म्हणजेच लिव्हरला त्याचं चरबीत रूपांतर करण्याचा आदेश मिळण्याआधीच किंवा स्वादुपिंडावर जास्तीचं इन्सुलिन तयार करण्याचा ताण येण्याआधीच आपण ते ग्लुकोज चालण्याच्या इंधनासाठी वापरून टाकतो. होय.
आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इन्सुलिनवरील ताण प्रचंड कमी होतो. आणि ही गोष्ट केवळ एक थिअरी नाहीये बरं का. अच्छा. जपानमधील टोयोडो हिजिकाता क्लिनिकच्या यासुयो हिजिकाता आणि सेइका यामादा या संशोधकांनी इंटरनॅशनल जर्नल ऑफ जनरल मेडिसिनमध्ये जो अभ्यास प्रकाशित केला आहे त्यात हे सहप्रमाण सिद्ध झालं आहे. ओके. जे लोक आपलं HbA1c कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी जेवणानंतर नियमितपणे 20 ते 30 मिनिटं चालणं हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. इथे तुम्ही HbA1c उल्लेख केलात. सामान्यतः असं म्हटलं जातं की हा रक्तातील साखरेचा 3 महिन्यांचा अहवाल असतो. पण तो 3च महिन्यांचा का असतो? 4 किंवा 6 महिन्यांचा का नाही? खूप चांगला प्रश्न आहे. माणसाच्या शरीरातील लाल रक्तपेशी, ज्यांना आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो, त्यांचं सरासरी आयुष्य सुमारे 90 ते 120 दिवसांचं, म्हणजे 3 ते 4 महिन्यांचं असतं. अच्छा, म्हणजे त्या पेशीच तेवढे दिवस जगतात. अगदी. जेव्हा रक्तात अतिरिक्त ग्लुकोज फिरत असतं तेव्हा ते या लाल पेशींना जाऊन चिकटतं. या प्रक्रियेला विज्ञानात ग्लायकेशन म्हणतात. रक्तात जितकी जास्त साखर असेल तितकी जास्त ती या पेशींना चिकटणार. समजलं. आणि म्हणूनच जेव्हा आपण HbA1c ची तपासणी करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात हे मोजतोय की गेल्या 3 महिन्यात किती लाल पेशींना साखर कायमची चिकटून बसली आहे. अरे बापरे. तो फक्त एक आकडा नाही, तर तो रक्ताच्या साखरेच्या इतिहासाचा ठोस पुरावा आहे. जेवणानंतर नियमित चालण्याने रक्तातील साखरेचे हे स्पाइक्स कमी होतात आणि परिणामी लाल पेशींना चिकटणाऱ्या साखरेचं प्रमाण कमी होऊन HbA1c नियंत्रणात येतं. हे सगळं ऐकल्यावर नक्कीच कोणालाही जेवण झाल्यावर लगेच चालावंसं वाटेल. पण इथे आपल्याकडील एका जुन्या परंपरेचा संदर्भ येतो. आपल्याकडे जेवणानंतर शतपावली करण्याचा सल्ला पिढ्यानपिढ्या दिला जातो. हो, बरोबर आहे. शतपावली म्हणजे 100 पावलं चालणं. मग तुम्ही म्हणताय की 20 ते 30 मिनिटे चालायला हवं, तर फक्त 100 पावलं चालणं पुरेसं नाही का? दोन्हीत फरक काय? शतपावलीची संकल्पना चांगली असली तरी ती आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अपुरी पडते. 100 पावलं चालण्यासाठी फक्त 1 ते 1.5 मिनिट लागतं. हो, ते तर लगेचच होतं. एवढ्या कमी वेळात स्नायूंकडून इतकी ऊर्जा खर्चच होत नाही की ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरित्या कमी होईल. आपण ज्या बॅकडोअर एंट्रीबद्दल बोललो ती पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी शरीराला सलग हालचालीची गरज असते. म्हणजे वेळ जास्त द्यायला हवा. एक्झॅक्टली. 20 ते 30 मिनिटे चालल्याने एक सामान्य व्यक्ती साधारण 2 ते 2.5 किलोमीटर चालते, म्हणजे काही हजार पावलं चालून होतात. खऱ्या अर्थाने ग्लुकोज जाळण्यासाठी एवढा वेळ स्नायूंना कार्यरत ठेवणं गरजेचं आहे, केवळ 100 पावलं नाही. पण मग इथे लोक अजून एक शंका नक्की उपस्थित करतील. आपण नेहमी ऐकतो की जेवण झाल्यावर जर आपण चाललो किंवा व्यायाम केला तर शरीरातला रक्तप्रवाह पोटाकडून पायांकडे म्हणजे स्नायूंकडे जातो. आणि त्यामुळे पचनक्रियेला आवश्यक असलेला रक्तप्रवाह कमी होऊन पचनात अडथळा येतो. व अशाने पचन बिघडणार नाही का? हा एक अतिशय सामान्य आणि पूर्णपणे चुकीचा समज आहे. मानवी शरीर अत्यंत प्रगत आणि हुशार आहे. शरीराकडे साधारणपणे 5 लिटर रक्त असतं आणि रक्ताभिसरण ही एक अव्याहतपणे चालणारी अत्यंत कार्यक्षम सिस्टीम आहे. अच्छा, म्हणजे रक्ताची कमतरता पडत नाही. बिलकुल नाही. आपण जेवल्यानंतर चालतो तेव्हा आपण कोणतीही जड उचलण्याची किंवा धापा टाकण्याची क्रिया करत नसतो. हे एक मध्यम गतीचं हलकं चालणं असतं. या हलक्या चालण्यामुळे पचनसंस्थेच्या रक्तप्रवाहाला अजिबात अडथळा येत नाही. खरंच. हो. उलटपक्षी संशोधनानुसार चालण्यामुळे पोटातील आणि आतड्यातील स्नायूंची हालचाल सुधारते, ज्याला गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणतात. अन्न वेगाने आणि अधिक चांगल्या पद्धतीने पुढे सरकतं. त्यामुळे पचनाला प्रॉब्लेम येईल या भीतीने जेवणानंतर एका जागी बसून राहणं हे फायद्यापेक्षा जास्त नुकसानकारक आहे. म्हणजे पचनाच्या भीतीने एका जागी बसल्यानेच खऱ्या अर्थाने ग्लुकोज वाढीचा धोका निर्माण होतो. हे एक खूप मोठं गैरसमज दूर करणारं स्पष्टीकरण आहे. पण इथे मला एका दुसऱ्या बाजूकडे पण लक्ष वेधायचं आहे. नक्कीच, सांगा ना. आजकाल कोणतीही नवीन गोष्ट समजली की लोक लगेच त्याचा संबंध वजन कमी करण्याशी जोडतात. अनेकांना वाटेल की अरे वा, जेवणानंतर रोज 30 मिनिटे चाललो की माझं वजन भराभर कमी होईल आणि अंगावरची चरबी वितळून जाईल. अशा लोकांसाठी काय सांगाल? अशा लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची नोंद म्हणजे डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे. जर कोणाला वाटत असेल की जेवणानंतरच्या या चालण्याने थेट शरीराची साठलेली चरबी झपाट्याने वितळेल किंवा वजन कमी होईल, तर तो एक मोठा गैरसमज आहे. अच्छा. आपण ज्या प्रक्रियेबद्दल आज बोललो ती मुळात रक्तातील साखर म्हणजे ग्लुकोज नियंत्रित करण्यासाठी आणि इन्शुलिनचे स्पाइक्स थांबवण्यासाठी आहे.
वजन कमी करण्यासाठी नाही. म्हणजे वजन आणि चरबी कमी होण्याचं शास्त्र पूर्णपणे वेगळं आहे का? अगदी बरोबर. वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिट म्हणजे शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी ऊर्जा आहारातून घेणं आणि शरीरातील साठलेली चरबी जाळण्यासाठी वेगळ्या प्रकारचा तीव्र व्यायाम आवश्यक असतो. जेवणानंतरचं चालणं हे फक्त आजच्या जेवणातून आलेलं ग्लुकोज जाळण्यासाठी आहे. अर्थात जेव्हा ग्लुकोज आणि इन्सुलिन नियंत्रणात राहतं तेव्हा शरीराची एकूण चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं. भविष्यात नवीन चरबी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पण हा वजन कमी करण्याचा कोणताही जादूचा उपाय नाही, हे पूर्णपणे स्पष्ट असायला हवं. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या सविस्तर विश्लेषणातून आपण नेमकं काय शिकलो आणि ऐकणाऱ्यांसाठी याचा थेट उपयोग काय? जर आपण या सर्व गोष्टींकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर एक गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते. मानवी शरीर ही सर्वस्वी आपली स्वतःची जबाबदारी आहे. आपण काय खातो आणि त्यानंतर आपल्या शरीराशी कसं वागतो या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या अंतर्गत रसायनशास्त्रावर प्रचंड मोठा प्रभाव पडत असतो. अगदी खरंय. जेवणानंतर एका जागेनं बसता 20-30 मिनिट चालण्याची एक अतिशय छोटीशी सवय पेशींना इन्सुलिन शिवाय ग्लुकोज घेण्यास भाग पाडते, रक्तातील साखरेचं वादळ शांत करते आणि शरीराला एका मोठ्या संकटातून वाचवते. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की शरीराला हालचाल करण्याची संधी द्यायची आहे. खरंच, ही माहिती डोळे उघडणारी आहे. एका छोट्याशा सवयीमुळे पेशींच्या पातळीवर केवढी मोठी क्रांती होऊ शकते हे आज समजलं. पण या चर्चेच्या शेवटी जाता जाता मला एका नवीन विचारासोबत सर्वांना सोडायचं आहे. नक्कीच. आजच्या विश्लेषणात आपण नवीन तयार होणाऱ्या ग्लुकोजविषयी बोललो. सूत्रांमध्ये मसल सेन्सिटिव्हिटी म्हणजे स्नायूंची संवेदनशीलता, ग्लायकोजन स्टोअर्स म्हणजे शरीरातील ग्लायकोजनचा साठा आणि ग्लुकोनिओजेनेसिस अशा काही प्रगत वैज्ञानिक संकल्पनांचा उल्लेख आला आहे. जरा विचार करा. जर जेवणानंतर लगेच चालल्याने नवीन तयार झालेलं ग्लुकोज परस्पर वापरलं जातं, तर मग आपल्या स्नायूंनी आणि यकृताने आधीच ग्लायकोजनच्या रूपात साठवून ठेवलेली साखर कधी वापरली जात असेल? ती तशीच पडून राहिल्यावर तिचं काय होतं? खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. हो ना. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अजिबातच हलत नाही, कोणताही व्यायाम करत नाही, तेव्हा हे आधीच साठवलेलं इंधन आणि नव्याने आलेली ऊर्जा शरीरात कसं द्वंद्व निर्माण करत असतील, हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे, ज्यावर भविष्यात नक्कीच सविस्तर अभ्यास करता येईल. शरीर नावाचा हा गुंतागुंतीचा कारखाना कसा चालतो हे समजून घ्या, त्याला योग्य ती चालना द्या आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळा.